हॅलो एव्हरीवन, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सीपीयू शेड्यूलिंग आणि त्याचे टाइप्स हे पॉइंट कव्हर करणार आहोत. प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण टाइप्स ऑफ शेड्यूलर, शेड्यूलिंग म्हणजे काय, शेड्यूलिंग क्यू काय आहे हे पॉइंट कव्हर केले होते. सो व्हॉट इज सीपीयू शेड्यूलिंग? इट इज द प्रोसेस ऑफ डिटरमाइन which process will own the CPU for execution while another process is on hold. तर कन्सिडर करा, आपल्या ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये टोटल 4 प्रोसेस आहेत. एक आहे P1, दुसरी आहे P2, थर्ड आहे P3 आणि फोर्थ आहे P4. तर ह्या 4 प्रोसेस मध्ये कोणत्या प्रोसेसचं एक्झिक्युशन फर्स्ट करायचं, एका प्रोसेस नंतर कोणत्या प्रोसेसला एक्झिक्यूट करायचं, हे सर्व डिसाइड करण्याचं काम सीपीयू शेड्यूलिंग मध्ये केलं जातं. जेव्हा आपला सीपीयू एका कोणत्या तरी प्रोसेसला एक्झिक्यूट करत असतो, सपोज तो P1 ला एक्झिक्यूट करतोय, तर तो बाकीच्या प्रोसेसना काय करणार आहे, होल्ड करणार आहे. ठीक आहे. जेव्हा तुमचा सीपीयू एका प्रोसेसला एक्झिक्यूट करतो तेव्हा तो अनदर प्रोसेसला होल्ड करण्याचं काम करतो. मग ज्या प्रोसेसचं एक्झिक्युशन चाललेलं आहे त्याचं एक्झिक्युशन कम्प्लीट होतं आणि तेव्हा तुमचा सीपीयू एका प्रोसेसकडून दुसऱ्या प्रोसेसकडे स्विच केला जातो. सो व्हॉट इज द मेन टास्क ऑफ सीपीयू शेड्यूलिंग? To make sure that whenever the CPU remains idle, operating system select at least one of the process available in the ready queue for execution. आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये प्रोसेसच्या स्टेट बघितल्या होत्या. जेव्हा तुमची प्रोसेस न्यूली क्रिएट केली जाते तेव्हा त्या प्रोसेसची स्टेट काय असते, न्यू. बट जेव्हा तुमच्या प्रोसेस एक्झिक्युशनसाठी रेडी असतात, त्यांना एक्झिक्यूट व्हायचं असतं, ऍट दॅट टाइम तुमच्या प्रोसेसची जी स्टेट आहे ती न्यू मधून रेडी होते. आणि ह्या रेडी क्यू मध्ये आपल्या प्रोसेस असतात त्या स्टोअर केल्या जातात. ठीक आहे. आणि रेडी क्यू मधून आपण प्रोसेसच्या एक्झिक्युशनसाठी प्रोसेसला सिलेक्ट करतो. मग हा जो तुमचा सीपीयू शेड्यूलर आहे तो काय करतो, आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये 3 टाईपचे शेड्यूलर बघितले होते. एक होतं लॉंग टर्म शेड्यूलर, सेकंड होतं शॉर्ट टर्म शेड्यूलर आणि थर्ड होतं आपलं मीडियम टर्म शेड्यूलर. तर जो आपला शॉर्ट टर्म शेड्यूलर होता तो काय करायचा, आपल्या प्रोसेसला आपल्या रेडी क्यू मधून रनिंग क्यू मध्ये एक्झिक्युशनसाठी ट्रान्सफर करायचा. आणि रनिंग क्यू मध्ये आपल्या रनिंग स्टेट मध्ये आपल्या ऍक्च्युअल प्रोसेस काय व्हायच्या, एक्झिक्यूट व्हायच्या. मग रेडी स्टेट मधून रनिंग स्टेट मध्ये ज्या प्रोसेस ट्रान्सफर व्हायच्या त्यांना सिलेक्ट करण्याचं काम हा तुमचा सीपीयू शेड्यूलर म्हणजेच आपला शॉर्ट टर्म शेड्यूलर करायचा. सो सिलेक्शन ऑफ प्रोसेस विल बी कॅरीड आउट बाय युअर सीपीयू शेड्यूलर. इट सिलेक्ट्स वन ऑफ द प्रोसेस इन मेमरी दॅट आर रेडी फॉर एक्झिक्युशन. म्हणजे ऍक्च्युअल ज्या प्रोसेस एक्झिक्युशनसाठी रेडी आहेत त्यांना सिलेक्ट करण्याचं काम हा तुमचा शॉर्ट टर्म शेड्यूलर करतो. दॅट इज कॉल्ड एज सीपीयू शेड्यूलर. आणि सीपीयू शेड्यूलिंग मध्ये काय कन्सेप्ट दिलेला आहे, आपल्या ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये मल्टिपल प्रोसेस असतात आणि ह्या सगळ्या प्रोसेसचं एक्झिक्युशन कम्प्लीट होतं. बट डिपेंडिंग ऑन युअर शेड्युलिंग क्रायटेरिया अँड युअर शेड्युलिंग अल्गोरिदम, जो अल्गोरिदम तुमचा सीपीयू सिलेक्ट करणार आहे आणि ज्या क्रायटेरियानुसार त्याला सिलेक्ट करणार आहे, डिपेंडिंग ऑन दॅट तुमच्या प्रोसेसचं एक्झिक्युशन केलं जातं. सो द एम ऑफ सीपीयू शेड्यूलिंग इज टू मेक द सिस्टीम इफिशियंट, फास्ट अँड फेअर. आता आपण शेड्युलिंग क्रायटेरिया का यूज करतो, तर आपल्या सीपीयू मध्ये ज्या काही प्रोसेस आहेत त्यांचं एक्झिक्युशन इफिशियंट मॅनरमध्ये, फास्ट मॅनरमध्ये आणि फेअर मॅनरमध्ये एक्झिक्यूट होण्यासाठी आपण सीपीयू शेड्युलिंगचे काही टाइप्स यूज करतो. सो इन शॉर्ट बघा, आपण 2 टाईपचे शेड्यूलर यूज करतो. एक आहे आपला लॉंग टर्म शेड्यूलर आणि सेकंड आहे आपला शॉर्ट टर्म शेड्यूलर म्हणजेच आपला सीपीयू शेड्यूलर. तो जो लॉंग टर्म शेड्यूलर आहे तो आपल्या प्रोसेसना जेव्हा आपल्या प्रोसेस न्यू स्टेटमध्ये असतात आणि जेव्हा त्या रेडी स्टेटमध्ये ट्रान्सफर होतात तेव्हा आपला हा लॉंग टर्म शेड्यूलर काय करतो, प्रोसेसना सिलेक्ट करण्याचं काम करतो. आणि जेव्हा तुमच्या प्रोसेस रेडी स्टेटमधून रनिंग स्टेटमध्ये जातात तेव्हा आपला हा सीपीयू शेड्यूलर काय करतो, म्हणजेच आपला शॉर्ट टर्म शेड्यूलर प्रोसेसना सिलेक्ट करण्याचं काम करतो. नेक्स्ट आहे टाइप्स ऑफ शेड्यूलिंग. सो देयर आर 2 टाइप्स ऑफ शेड्यूलिंग. फर्स्ट आहे प्रीएम्प्टिव्ह शेड्यूलिंग आणि सेकंड आहे नॉन प्रीएम्प्टिव्ह शेड्यूलिंग.
सो फर्स्ट शेड्यूलिंग टाइप आहे प्रीएम्प्टिव्ह शेड्यूलिंग. इन केस ऑफ प्रीएम्प्टिव्ह शेड्यूलिंग द टास्क आर मस्टली असाइन विथ देअर प्रायोरिटीज. म्हणजे कन्सिडर करा आपल्याकडे टोटल 5 प्रोसेस आहेत, तर ईच अँड एव्हरी प्रोसेसना आपण प्रायोरिटी असाइन करणार. फॉर एक्झाम्पल प्रोसेस P2 चं एक्झिक्युशन फर्स्ट होईल, देन होईल प्रोसेस P4 एक्झिक्यूट, त्याच्यानंतर आहे प्रायोरिटी P5 ला, देन आहे P1 ला आणि नेक्स्ट आहे P3 ला. म्हणजे आपण काय केल्या, ईच अँड एव्हरी प्रोसेसला एक प्रायोरिटी असाइन केली. ठीक आहे, ईच अँड एव्हरी प्रोसेसना आपण काय केलेली आहे, प्रायोरिटी असाइन केलेली आहे. आणि डिपेंडिंग ऑन प्रायोरिटी ह्या प्रोसेस काय होतील, एक्झिक्यूट होतील. सो इट इज इम्पॉर्टंट टू रन अ टास्क विथ हायेस्ट प्रायोरिटी बिफोर लोएस्ट प्रायोरिटी. म्हणजे ज्या प्रोसेसला हायेस्ट प्रायोरिटी आहे त्या प्रोसेस फर्स्ट एक्झिक्यूट होणार आणि ज्या प्रोसेसची प्रायोरिटी लो आहे त्या हायेस्ट प्रायोरिटी प्रोसेसचं एक्झिक्युशन कंप्लीट झालं की काय होतील, एक्झिक्यूट होतील. इवन इफ द लोएस्ट प्रायोरिटी टास्क इज स्टील रनिंग. जरी लोएस्ट प्रायोरिटी टास्क रन होत असले तरी पण आपण काय करणार आहोत, हायेस्ट प्रायोरिटी वाल्या टास्कला सगळ्यात पहिल्यांदा एक्झिक्यूट करेल तुमचा CPU. So lowest priority task hold for some time and resumes when the highest priority task finished its execution. म्हणजे आपण काय केलं, आपल्याकडे टोटल 5 प्रोसेस होत्या. सो ईच अँड एव्हरी प्रोसेसला आपण प्रायोरिटी असाइन केली. मग प्रायोरिटी असाइन केल्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा हायेस्ट प्रायोरिटी कोणत्या प्रोसेसची आहे, प्रोसेस P2 ची आहे. मग सगळ्यात स्टार्टिंगला कोणती प्रोसेस एक्झिक्यूट होणार, आपली प्रोसेस P2. आणि प्रोसेस P2 चं एक्झिक्युशन कंप्लीट झालं की नेक्स्ट आपला प्रोसेसर कोणाकडे जाणार आहे, प्रोसेस P4 कडे. मग P2 नंतर कोणती प्रोसेस एक्झिक्यूट होईल, P4. P4 चं एक्झिक्युशन कंप्लीट झालं की देन आपली प्रोसेस कोणती असणार आहे, P5. कारण P5 ला प्रायोरिटी काय आहे, थर्ड प्रायोरिटी. P5 नंतर कोणती प्रोसेस एक्झिक्यूट होईल, फोर्थ नंबरला कोणती आहे, P1. मग P5 नंतर कोणती एक्झिक्यूट होणार आहे, P1. आणि P1 चं एक्झिक्युशन झालं की सगळ्यात लो प्रायोरिटी कोणाला आहे, P3 ला. मग P3 प्रोसेस काय होईल, P1 नंतर एक्झिक्यूट होईल. मग आता ह्या 5 प्रोसेस मध्ये हायेस्ट प्रायोरिटी कोणाला होती, प्रोसेस P2 ला होती. आणि लोएस्ट प्रायोरिटी कोणाला आहे, आपल्या प्रोसेस P3 ला आहे. सो डिपेंडिंग ऑन प्रायोरिटी आपल्या सगळ्या प्रोसेस काय होतील, एक्झिक्यूट होतील. Okay, that is called as preemptive scheduling. So in case of preemptive scheduling, depending on priority, आपण प्रोसेसला काय करतो, एक्झिक्यूट करतो. नेक्स्ट टाइप आहे नॉन प्रिएम्प्टिव्ह शेड्यूलिंग. इन केस ऑफ नॉन प्रिएम्प्टिव्ह शेड्यूलिंग, in this type of scheduling method, the CPU have been allocated to a specific process. म्हणजे कन्सिडर करा आपल्याकडे अगेन टोटल 3 प्रोसेस आहेत. एक आहे P1, दुसरी आहे P2 आणि थर्ड आहे P3. तर आपला जो CPU असतो तो कोणत्या तरी एका प्रोसेसला अलोकेट केलेला असतो. तर कन्सिडर करा आपला CPU फर्स्ट P1 ह्या प्रोसेसला अलोकेट केलेला आहे. सो तो CPU काय करेल, सगळ्यात पहिल्यांदा त्या प्रोसेस P1 चं कंप्लीट एक्झिक्युशन करेल. दॅट इज कॉल्ड एज नॉन प्रिएम्प्टिव्ह शेड्यूलिंग. Then the process that keeps the CPU busy will release the CPU either by switching context or terminating. म्हणजे फॉर एक्झाम्पल प्रोसेस P1 चं एक्झिक्युशन टर्मिनेट झालं, त्याचं कम्प्लीट एक्झिक्युशन झालं, त्यानंतर तुमचा प्रोसेस P1 कडून आपला कंट्रोल जो आहे तो कुठे जाणार आहे, प्रोसेस P2 कडे जाणार आहे. सो इट इज द ओनली मेथड दॅट कॅन बी यूज फॉर व्हेरियस हार्डवेअर प्लॅटफॉर्म, बट इट डझंट नीड स्पेशल हार्डवेअर लाईक प्रिएम्प्टिव्ह शेड्यूलिंग. म्हणजे प्रिएम्प्टिव्ह शेड्यूलिंग साठी आपण स्पेशल टाईपचे हार्डवेअर यूज करतो. टाइमर कंट्रोल आपण यूज करतो, जो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हॉट इज टाइम क्वांटम, टाइम क्वांटम हा काय कन्सेप्ट आहे आपल्याला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायचं आहे, जेव्हा आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहोत. सो व्हॉट डू मीन बाय नॉन प्रिएम्प्टिव्ह शेड्यूलिंग. नॉन प्रिएम्प्टिव्ह शेड्यूलिंग मध्ये कोणतीही प्रायोरिटी CPU ला असाइन केलेली नसते. प्रोसेसला आपण प्रायोरिटी असाइन करत नाही. CPU कोणत्या तरी एका प्रोसेसला अलोकेट केला जातो आणि त्या प्रोसेसचं एक्झिक्युशन कंप्लीट झालं, त्याचं एक्झिक्युशन टर्मिनेट झालं की
की प्रोसेस स्विचिंग म्हणजे कंटेक्स्ट स्विचिंग या कॉन्सेप्टनी आपण काय करतो, एका प्रोसेसकडून दुसऱ्या प्रोसेसकडे आपला सीपीयू स्विच केला जातो आणि मग त्या प्रोसेसचं एक्झिक्युशन काय होतं, कम्प्लीट होतं. आता आपल्याकडे इथे 3 प्रोसेस आहेत, तर ह्या 3 प्रोसेसमध्ये सगळ्यात पहिल्यांदा P1 चं एक्झिक्युशन कम्प्लीट होईल. P1 सक्सेसफुली एक्झिक्यूट झाली की आपला सीपीयू P2 कडे जाईल आणि P2 ला एक्झिक्यूट करेल आणि देन P2 चं एक्झिक्युशन कम्प्लीट झालं की आपला सीपीयू प्रोसेस P3 कडे जाईल आणि आपल्या तिन्ही पण प्रोसेस काय होतील, सिक्वेन्शियल मॅनर मध्ये एक्झिक्यूट होतील. सो आपण प्रिएम्प्टिव्ह आणि नॉन प्रिएम्प्टिव्ह मध्ये काय बघितलं, प्रिएम्प्टिव्ह मध्ये आपल्याकडे प्रायोरिटी असते इच अँड एव्हरी प्रोसेसला, नॉन प्रिएम्प्टिव्ह मध्ये आपल्याकडे प्रायोरिटी नसते. जे टास्क सीपीयू ला अलोकेट केलेलं आहे ते टास्क सीपीयू काय करतो, सगळ्यात पहिल्यांदा त्या स्पेसिफिक प्रोसेसला एक्झिक्यूट करतो. दॅट इज द डिफरन्स बिटवीन प्रिएम्प्टिव्ह अँड नॉन प्रिएम्प्टिव्ह शेड्युलिंग. सो नेक्स्ट बघा काय दिलेलं आहे की वेन शेड्युलिंग इज प्रिएम्प्टिव्ह और नॉन प्रिएम्प्टिव्ह, म्हणजे कसं ओळखायचं की प्रिएम्प्टिव्ह शेड्युलिंग आहे का नॉन प्रिएम्प्टिव्ह शेड्युलिंग आहे, ते आपण या स्लाइड मध्ये बघूया. सो सी आपल्याकडे टोटल 4 पॅरामीटर्स आहेत. 2 पॅरामीटर आहेत, फर्स्ट आणि फोर्थ, ते आहेत नॉन प्रिएम्प्टिव्ह शेड्युलिंग साठी आणि ब्ल्यू कलर मध्ये जे दिलेले आहे, डिनोट केलेले आहेत, ते आहेत आपले पॅरामीटर प्रिएम्प्टिव्ह शेड्युलिंग साठी. तर आपल्याकडे प्रोसेसच्या काही स्टेट अवेलेबल आहेत. तर प्रोसेसच्या स्टेट मध्ये काय दिलेलं आहे बघा. फर्स्ट आपण कंडिशन्स बघूया नॉन प्रिएम्प्टिव्ह शेड्युलिंगच्या. जेव्हा तुमची प्रोसेस रनिंग स्टेट मधून वेटिंग स्टेट मध्ये जाते, म्हणजे बघा इथे दिसतंय रनिंग स्टेट मधून जेव्हा तुमची प्रोसेस वेटिंग स्टेट मध्ये येते तेव्हा आपला शेड्युलिंग अल्गोरिदम कोणता आहे, नॉन प्रिएम्प्टिव्ह. आणि जेव्हा तुमची प्रोसेस रनिंग मधून टर्मिनेटेड स्टेट मध्ये येते तेव्हा तुमचा कोणता शेड्युलिंग अल्गोरिदम यूज केला जातो, नॉन प्रिएम्प्टिव्ह. सो सी a process switch from running state to waiting state and process finish its execution and terminated, then it is called as non-preemptive scheduling. नेक्स्ट बघा, नेक्स्ट आहे आपल्याकडे सेकंड शेड्युलिंग अल्गोरिदम आहे प्रिएम्प्टिव्ह शेड्युलिंग. तर प्रिएम्प्टिव्ह शेड्युलिंग मध्ये अ प्रोसेस स्विच फ्रॉम रनिंग स्टेट टू रेडी स्टेट, इथे दिसते रनिंग स्टेट आहे म्हणजे आपली प्रोसेस रनिंग स्टेट मधून रेडी स्टेट मध्ये येते आणि वेटिंग स्टेट मधून अगेन रेडी स्टेट मध्ये येते. म्हणजे ह्या वेटिंग स्टेट मधून कुठे येते, रेडी स्टेट मध्ये येते. म्हणजे कन्सिडर करा जेव्हा तुमची प्रोसेस रेडी स्टेट मध्ये येते फ्रॉम रनिंग स्टेट आणि फ्रॉम वेटिंग स्टेट, ऍट दॅट टाइम तुमचा कोणता अल्गोरिदम असतो, प्रिएम्प्टिव्ह शेड्युलिंग. That is the difference between preemptive scheduling and non-preemptive scheduling. So C आपल्याकडे टोटल 4 प्रोसेस आहेत. प्रोसेस P1, P2, P3 आणि P4. इच अँड एव्हरी प्रोसेसला एक प्रायोरिटी असाइन केलेली आहे. तर ह्या टोटल 4 प्रोसेस मध्ये P2 ची प्रायोरिटी हायेस्ट आहे. प्रायोरिटी शेड्युलिंग मध्ये आणि प्रिएम्प्टिव्ह शेड्युलिंग मध्ये एक टाइम क्वांटम असाइन केलेला असतो. डिपेंडिंग ऑन टाइम क्वांटम तुमच्या प्रोसेस काय होतात, एक्झिक्यूट केल्या जातात. तर कन्सिडर करा आपल्याकडे ह्या 4 प्रोसेस जेव्हा न्यूली क्रिएट केल्या जातील तेव्हा त्या न्यू स्टेट मध्ये स्टोअर केलेल्या असतील. रेडी क्यू मध्ये कधी जातील, त्या जेव्हा त्या एक्झिक्युशन साठी रेडी असतील तेव्हा 1 बाय 1 डिपेंडिंग ऑन प्रायोरिटी आपल्या प्रोसेस न्यू मधून रेडी मध्ये ट्रान्सफर होतील. तर सगळ्यात स्टार्टिंगला तुमची जी प्रोसेस P2 आहे जिला हायेस्ट प्रायोरिटी आहे ती काय होईल, रेडी क्यू मध्ये येईल. रेडी क्यू मधून ती एक्झिक्युशन साठी रनिंग क्यू मध्ये जाईल. पण जेव्हा तिचा टाइम क्वांटम फिनिश होईल तेव्हा ती अगेन रनिंग क्यू मधून कुठे येणार आहे, रेडी क्यू मध्ये येणार आहे. आणि त्याच कंडिशनला काय म्हणतात, प्रिएम्प्टिव्ह शेड्युलिंग. आणि P2 चं एक्झिक्युशन रनिंग मधून जेव्हा रेडी स्टेट मध्ये ट्रान्सफर होईल ऍट दॅट टाइम जी नेक्स्ट हायेस्ट प्रायोरिटी वाली प्रोसेस आहे असेल दॅट इज P3, ती आपल्या रेडी स्टेट मधून रनिंग स्टेट मध्ये ट्रान्सफर केली जाईल. आणि अगेन त्या स्टेटचं एक्झिक्युशन काय होणार आहे, कम्प्लीट होणार आहे. आणि ती प्रोसेस काय होईल, डिपेंडिंग ऑन द टाइम क्वांटम एक्झिक्यूट होईल. जर तिचं एक्झिक्युशन त्या टाइम क्वांटम मध्ये फिनिश झालं तर ती टर्मिनेटेड स्टेट मध्ये जाईल. अदरवाईज ती अगेन रनिंग स्टेट मधून रेडी स्टेट मध्ये येईल.
जेव्हा तुमच्या प्रोसेस रनिंग स्टेट मधून रेडी स्टेट मध्ये येतात आणि वेटिंग स्टेट मधून अगेन रेडी स्टेट मध्ये येतात फॉर एक्झिक्युशन, त्या प्रोसेसना आपण म्हणतो प्रीएम्प्टिव्ह शेड्यूलिंग प्रोसेस. आणि नेक्स्ट आहे जेव्हा तुमच्या प्रोसेस रनिंग स्टेट मधून टर्मिनेटेड स्टेट मध्ये जातात आणि रनिंग स्टेट मधून वेटिंग स्टेट मध्ये येतात, त्या कंडिशनला आपण काय म्हणतो, नॉन प्रीएम्प्टिव्ह शेड्यूलिंग. सो हे होतं आपलं डिस्क्रिप्शन प्रीएम्प्टिव्ह आणि नॉन प्रीएम्प्टिव्ह शेड्यूलिंगचं. नेक्स्ट आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत की प्रीएम्प्टिव्ह आणि नॉन प्रीएम्प्टिव्ह शेड्यूलिंग ऍक्च्युअल मध्ये आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करताना कुठे कसा अप्लाय करतोय हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. थँक्यू.